लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, माझे सहजपणे वळतात शिवरायांकडे आणि भीमरायांकडे माझे कर. सहजपणे माझे वळतात शिवरायांकडे आणि भीमरायांकडे कर, कारण माझ्या पाठीशी उभा आहे मुंबई मधला थैसर. या ठिकाणी प्रकाश उपस्थित आहेत. प्रकाश दरेकर हे याच भागातून निवडून आलेले आहेत. रमेश गायकवाड आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या ठिकाणी शिवरायांची आणि भीमरायांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याच्या संबंधामधला प्रयत्न रमेश गायकवाड यांनी केलेला आहे. पण आज दहिसरमध्ये एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यामुळं या ठिकाणी दुःखद अशा वातावरणामध्ये जयंतीचा समारोह होतो आहे. एक तर बाबासाहेब आंबेडकरांची विचारशैली, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष, त्यांच्या खुल्या पत्रातला बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवादाच्या विरुद्ध केलेला जबरदस्त संघर्ष, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला 14 तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकले आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव या जगामध्ये आज चर्चेला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तर मोठी मर्दुमकी आहेच आहे. मोगलांना सळो की पळो करून सोडणार अशा पद्धतीचा छत्रपती. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नवे देशाचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की एकदम आपल्या अंगामध्ये स्फुरण चढतं. आपल्या दलित समाजामध्ये जय भीमचा नारा दिला की आमचे तरुण अत्यंत ताकदीने उभे राहतात. पॅन्थरच्या काळामधला जोश मी पाहिलेला या सगळ्या डोंगरामध्ये मी फिरलेलो आहे. केतकी पाडा जो आहे हा माझ्या पाठीशी पॅन्थरच्या काळामध्ये उभा राहिला. अनेक तसं झाल्या. अनेक कार्यकर्त्यांच्या घरामध्ये जाण्याची संधी मिळाली. जे कार्यकर्त्याच्या गावातून आलेले आहेत त्या गावामध्ये मला जाण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक पॅन्थरची वादळी मुवमेंट उभी राहिली. दलित समाजावर कोणाला अन्याय करता येणार नाही. या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान लागू झालेलं आहे. आम्ही आता अपमान सहन करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेत गावागावातल्या दलितांना संघटित करत आणि मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या पाहिजेत. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे. गरीब मराठा समाजातल्या तरुणांना मुलींना आरक्षण मिळालं पाहिजे. झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला पक्क घर मिळालं पाहिजे. आमच्या झोपड्यातले मतं तुम्हाला चालतात, मग झोपड्या का चालत नाही? आमची मतं जर अधिकृत असतात तर आमच्या झोपड्यातून अधिकृत असल्या पाहिजे. आम्ही बांगलादेशमधून पाकिस्तानमध्ये आलो नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. कायदा तुमचा असेल तर तो कायदा बदला आणि आम्हाला न्याय द्या. झोपडपट्टीतल्या माणसाला तुम्ही किती वेळेला झोपड्या तोडल्या तर आम्ही इथून हलणार नाही. ही भूमिका पॅन्थरच्या काळामध्ये घेतली
आणि सरकारने आता 2011च्या झोपड्यांना मान्यता दिलेली आहे. SRA ची मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. प्रवीण दरेकरांच्या अध्यक्षतेखाली एक महामंडळ स्थापन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणचं डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एखादी जुनी बिल्डिंग असेल आणि जुनी बिल्डिंगचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर मुंबई बँक त्याला लोन देते आणि बिल्डरला डेव्हलप करायला न देता ती बिल्डिंग आपणच डेव्हलप करायची आपल्याला सोसायटीने. आणि आता जर आपलं घर त्या बिल्डिंगमध्ये 400 फुटाचं असेल तर या स्कीममध्ये डेव्हलपमेंट केली तर आपल्याला 1500-1600 फुटाचं घर मिळतं. अशा पद्धतीची स्कीम मांडलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं पूर्णपणे झोपडपट्टीकडे लक्ष आहे. झोपडपट्टीतल्या माणसांना पक्की घरं मिळाली पाहिजे ती भूमिका सरकारची आहे. सध्या कार्पेटचं 300 फुटाचं घर देण्याची स्कीम आहे. पण आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की आम्हाला कमीत कमी 450 फुटाचं घर द्या. जर बिल्डरला सुद्धा त्याच्यामध्ये काही अडचण अजिबात नाही आहे. 450 फूट घर आम्हाला मिळालं तर 450 फूट घर विकायला त्यांना मिळणार आहे. सरकारला सुद्धा त्यांचे पैसे काही मिळणार आहे. त्यामुळं आम्हाला 450 फुटाचं कार्पेट एरियाचं घर मिळालं पाहिजे अशी एक रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. भविष्य काळामध्ये नक्कीच आपलं सरकार जे आहे ते महायुतीचं सरकार आहे. माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेजी आणि सुनीत्रा पवारजी या राज्याला चालवत आहे आणि त्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. रिपब्लिकन पक्ष हा तसा वादळी पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे हा पक्ष गावागावातल्या माणसाला न्याय देण्यासाठी संघर्ष करणारा पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष हा एरिया गबाळ्यांचा पक्ष नाही. मला दिल्लीला जाण्याची संधी मिळाली आणि आपला पक्ष हा म्हणता साऱ्या देशाच्या 28 राज्यांमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे आणि 2 राज्यामध्ये जर आपल्याला मान्यता मिळाली तर आपला पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून सगळ्या देशामध्ये आपलं नाव येणार आहे. आणि म्हणून मी मुंबई आणि मुंबईच्या बाहेर मी असल्यामुळं, महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळं माझं लक्ष आपल्याकडे पूर्णपणे आहे. रमेश गायकवाडकडे माझं पूर्णपणे लक्ष आहे आणि रमेश गायकवाडने सुद्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून वस्तीमध्ये शाखा स्थापन केल्या पाहिजे. पॅन्थरचे बोर्ड जसे ते दिसत होते तशी RPIचे बोर्ड कुठं दिसत नाही आहे. रिपब्लिकन पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. अन्याय सहन न करण्याची भावना तुमच्यामध्ये असली पाहिजे. अन्याय होत असेल तर तुम्ही तडफडून त्या ठिकाणी उठून उभा राहिलं पाहिजे. अशा पद्धतीचे नौजवान कार्यकर्ते पक्षामध्ये आणले पाहिजे. पक्ष जो आहे तो पक्ष आपल्याला बांधायचा आहे. फक्त बौद्ध समाजाच्या ताकदीवर आपल्याला निवडणुका जिंकता येणार नाही. त्यासाठी साऱ्या दलितांना, बहुजनांना, मराठा समाजाला, अल्पसंख्याकांना, उत्तर भारतीयांना, साऊथ इंडियन लोकांना, गुजराती लोकांना, सगळ्या लोकांना आपल्याला एकत्र आणायचं. आम्ही मराठी आहोतच. मराठीचा आम्हाला अभिमान आहेच आहे. आमचे आईबाप सगळे मराठी होते. आम्ही सुद्धा मराठीच आहोत. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला छेद अजिबात मिळता कामा नये. बाबासाहेबांचं संविधान व्यापक संविधान आहे. कुठल्याही जातीच्या, धर्माचा, भाषेचा माणूस असेल त्याला कोणत्याही शहरात जाऊन राहण्याचा अधिकार आहे. आपल्या महाराष्ट्रामधले अनेक लोक जे या ठिकाणी आहेत. मुंबई शहरामध्ये 40% मराठी माणूस आहे, 60% माणसे नॉन मराठी आहे. दिल्लीमध्ये गेला तर दिल्लीमध्ये 4 लाख मराठी माणसं राहतात. मी देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी मराठी माणसं येऊन मला भेटतात.
आणि त्यामुळं मराठी करणाऱ्यांना माझं एवढं सांगणं आहे की मराठी तर आपली आहेच आहे, पण हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा इकडे सुद्धा लक्ष देणं त्याचं आवश्यक आहे. हिंदी भाषिक सुद्धा आपलीच आहे, ते काय पाकिस्तानमधून आले नाही आहे, ते काय बांगलादेशमधून आलेले नाही आहे. त्यामुळं आपण समाजामध्ये भेद निर्माण करता कामा नये. बाबासाहेबांचं संविधान आपल्याला टिकवायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मजबूत करणं म्हणजे देश मजबूत होणार आहे. देश मजबूत होणार आहे म्हणजे या ठिकाणी व्यक्ती मजबूत होणार आहे. आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं भरधावपणे पुढे चाललेला आहे. आज आम्ही इकॉनॉमीमध्ये 4 नंबरवर आहोत. जरी आम्ही 4 नंबरवर असलो तरी आमच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. प्रत्येक महिलेला जे आता 1,500 रुपये मिळतात ते 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांना मिळाले पाहिजे. आणि आपल्या मुलांनी सुद्धा आता उद्योगामध्ये उतरलं पाहिजे, सहकार क्षेत्रामध्ये आपण आलं पाहिजे. छोटे उद्योग MSMEचे आहेत, त्यामध्ये बरेचशा सवलती आहेत, बरीचशी सबसिडी आहे, त्याचा फायदा उठवून आपण महाराष्ट्रामध्ये सगळे कारखाने उभे करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी दिल्लीमध्ये आहे. आपण आता अशा उद्योगांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवरायांना आदरांजली ठरणार आहे. आणि त्यामुळं आज इथे आपले अशोक निकाळजे, आपले भीमशाहीर आहे, रिपब्लिकन शाहीर आहे, त्यांची गाणी आपण ऐकत आहात. मला पुढे अंधेरीला जायचं आहे. त्या ठिकाणी प्रकाश खंडागळे हे आपले आनंदराज आंबेडकरांचे मुंबईचे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत अनेक लोक आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत. अनेक गटातटाचे लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत. आणि आपल्याला पक्ष मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मजबूत करायचा आहे. त्यासाठी आपला आशीर्वाद मला असू द्या, एवढीच अपेक्षा करतो. आणि जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.